आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026चं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ॲश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले. अगर हम फ्लाई ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाई ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाई ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता है. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाई ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है. राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक, स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% वरून 5.1% वाढवला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. तसंच MT मोम्बासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला आज मान्यता मिळाली.
राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषात सुधारणा करायला तसंच 2029च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आत्तापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले. खूप छान वाटतंय. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष हे मेहनत केली आहे. त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल ॲस्पेक्टमध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग इथं भेटते HPCUCमध्ये ती सर्वात जास्त हेल्पफुल राहिली. त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय. भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 वाजता हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026चं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.